नमस्कार मंडळी. भावगीतार्थ या माझ्या मराठी भावगीतांचा अर्थ सांगणाऱ्या चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत. हुनिया तुझ संगे नयन खेळले जुगार, नयन खेळले जुगार. मोहुनिया तुझ संगे नयन खेळले जुगार, नयन खेळले जुगार. मोहुनिया तुझ संगे नयन खेळले जुगार. सारीपाटाचं काव्यरूपक वापरून प्रेमाचं तत्वज्ञान मांडणारं हे सुंदर भावगीत घेऊन आलो आहे आज मंडळी. गीतकार राजा बढे यांचे रूपकात्मक शब्द, गजानन वाटवे यांचा मृदू मुलायम व शब्दातले भाव नेमकेपणाने आपल्यापर्यंत पोहोचवणारा सुमधुर स्वर आणि संगीतसुद्धा त्यांचंच बरं का. अशी पर्वणी असलेलं 1950च्या दरम्यान चित्रित झालेलं हे गीत, याचा बेस आहे राग शिवरंजनी. हे काव्यशिल्प कुठेही कानावर पडलं तरीसुद्धा मन भावविभोर होऊन जातं मित्रांनो. या गीतामध्ये जे सारीपाटाचं रूपक वापरलं आहे, सारीपाट हा खेळ खूप जुना आहे. म्हणजे अगदी थेट महाभारतात शकुनीने युधिष्ठिराला सारीपाटाच्या खेळात हरवूनच राज्य त्याचं हिरावून घेतलं होतं असा उल्लेख येतो. सारीपाटाचा खेळ थोडक्यात असा: हा खेळ चौकोनी किंवा क्रॉसपटावर खेळला जातो. 2 किंवा 4 खेळाडू हा खेळू शकतात. सोंगटी आणि कवड्या किंवा फासे दान टाकण्यासाठी वापरतात. आपल्या सोंगट्या पडलेल्या दानानुसार पुढे सरकवत न्यायच्या आणि प्रतिस्पर्ध्याच्या सोंगट्या आपल्यापर्यंत न पोचू देता, म्हणजेच न मरता, आपण तो खेळ शेवटच्या घरात सोंगट्या पोचवून संपवायचा, असं या खेळाचं साधारण अंतिम उद्दिष्ट असतं. तर आपण गीताकडे वळूया. पहिलं कडवं आहे: ओठावरले हासे फेकियले रे फासे, खेळाचा होय निकर हो जिवलग जादूगार. कवी म्हणतो, हे प्रियकरा, तुझ्या मोहक रूपाला आणि लोभस व्यक्तिमत्वाला आपल्या त्याच्या इफेक्टमुळे आपल्या नयनांचा जणू सारीपाटाचा खेळच सुरू झाला आहे. माझ्या हास्याचा वापर मी माझे फासे टाकण्यासाठी केला, कारण माझ्या मनावर तुझ्या प्रेमाची जादू अतिशय गूढ पसरलेली आहे आणि तू एक निष्णात जादूगार आहेस हे पण मला माहिती आहे. त्यामुळे आपला हा खेळाचा होय निकर म्हणजे निकराला किंवा अटीतटीला आलेला आहे. दुसरं कडवं: सहज पडे तुझसी दान, लागले पणास प्राण, मी पणात मन हरले, येई रे गळ्यात हार. आता इथे हार या शब्दावरती श्लेष आहे. श्लेष असा की आपण गळ्यात हार घातला म्हणजे प्रेयसीने आपली शरणागती पत्करली किंवा आपली हार स्वीकारली असा त्याचा अर्थ. आणि त्याच्या गळ्यात हार घातला म्हणजे त्याचं तिने स्वागत केलं. त्यामुळे हा श्लेष आहे इथे. तर याचा अर्थ असा: तुला दानं सहज पडतायत कारण नशीब तुझ्या बाजूने आहे. मी मात्र जिंकण्याच्या नादात माझे प्राणच पणाला लावले आहेत. माझा सर्व मीपणा मी हरवून तुझी झाले आहे आणि तुझ्या गळ्यात प्रेमाचा हार घालायला मी उत्सुक झाले आहे. तिसरं कडवं बघूया: सारीलेस मोहरे, सहज अडविलेस चिरे, बंद जाहली घरे, खेळ संपणार पार. या खेळात तुझ्या चाली तू अत्यंत चतुरपणे रचल्या आहेत. सारीलेस मोहरे, मोहरे म्हणजे त्याच्या प्रियकराच्या सोंगट्या इतक्या सुंदर रीतीने त्यांनी पुढे घेतल्या आहेत की माझे सर्व मार्ग त्यामुळे बंद झाले आहेत. माझा खेळ संपणार आणि मी हरणार हे आता निश्चित झालं आहे आणि मला ते पूर्णपणे उमगलेलं आहे. चौथ्या कडव्यात कवी म्हणतो, पळभर जरी जुग जुळले, कटीवरुनी वरी सरले, एकुलती एक नरद, पोट घरी होय ठार. आता इथे थोडासा पुन्हा सारीपाटाचा खेळ डिटेलिंगमध्ये असा आहे की जे जुग असा शब्द वापरला आहे, जुग म्हणजे एकाच घरामध्ये 2 सोंगट्या किंवा 2पेक्षा जास्त सोंगट्या येणे, याला जुग जुळणे असे म्हणतात.
तर ते म्हणतात पळभर जरी जुग जुळले, म्हणजे नियतीच्या फेऱ्यामुळे आपण एका घरात आलो, पण पुढे तुला पडलेल्या अचूक दानामुळे तू माझी सोंगटी म्हणजे नरद, नरद म्हणजे सोंगटी, पोटघरात ठार केलीस. आता पोटघर म्हणजे काय? तर पोटघर म्हणजे जिंकण्याच्या शेवटच्या जे घर आहे त्याच्या आधीचं घर म्हणजे पोटघर. त्या पोटघरामध्ये माझी सोंगटी येऊन ठार झाली. इतकी तुझी दानं अचूक पडतायत, इतकं तुला नशिबाची तुला साथ लाभली आहे. शेवटचं कडवं कवी म्हणतो, पटावरुनी लाजरे पळे घरात मोहरे, बाजू बिन तोड मला देई चतुर हा खिलार. आता हा खिलार हा शब्द पण मराठी वाङ्मयातनं जवळजवळ गायब झालेला आहे. खिलार म्हणजे चतुर. ती म्हणते माझे पराभूत झालेले मोहरे म्हणजे सोंगट्या पटावरून पळून माझ्या मनाच्या घरात आश्रय शोधतायत, पण हे खिलार म्हणजे चतुर प्रिय करा, तू मला जी बिनतोड मात दिली आहेस व त्यामुळे मी पूर्णपणे शरण येऊन तुझी होण्यापलीकडे मला पर्याय उरलेला नाही. हे केवळ सोंगट्यांच्या खेळाचे वर्णन नाही आहे मित्रांनो. प्रेमात स्वतःला पूर्णपणे झुकून देऊन आपल्या प्रिय व्यक्तीसमोर संपूर्ण स्वेच्छेने शरणागती पत्करणे, त्या आनंदाच्या शरणागतीच्या स्वीकारण्याचे हे रूपक आहे असं मला वाटते. अर्थ तुम्हाला कसा वाटला कृपा करून कमेंट करून कळवा. इथे थांबतो. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.